तो ऑल इंडिया सैनिक स्कूलचा 5 एप्रिलला जो पेपर झालेला आहे मुलांचा, या वर्षीचा पेपर हा नेमका कसा होता आणि त्याचा कट ऑफ जो आहे तो कसा लागू शकतो याच्याबद्दल एक महत्वाची गोष्ट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. डिटेलमध्ये व्हिडिओ अजून आपल्या पुढे याच्यामध्ये येणार आहे. तर पहिली गोष्ट, हा जो पेपर मुलांचा झालाय सैनिक स्कूलचा 300 मार्काचा पेपर होता. तर हा पेपर गेल्या वर्षीपेक्षा थोडासा आपण म्हणूया की हार्ड होता. त्याच्यामध्ये मॅथ्स वगैरे थोडे यावेळेस टफ आलं होतं मुलांना थोडंसं. इंटेलिजन्स मध्ये जर आपण पाहिलं तर अवघड नव्हतंच मुलांना. मराठीमध्ये एखादा प्रश्न अवघड होता. जीके मुलं कन्फ्युज झाली होती. बरेचसे मुलांचे काही मार्क्साच्या मधून 5, 4, 6, 7 सुद्धा काही गेले असेल बरेच जणांचे. आणि मॅथ्स जे आहे त्याच्यामध्ये वेगळे थोडेसे लेवल त्याची आली होती. त्याच्यामुळे मुलांचं नक्कीच कन्फ्युजन झाले आणि त्यासाठी मुलांनी वर्ष मेहनत केली. आता आपली पण विद्यार्थी जे होते 280, 90च्या आसपास, ते विद्यार्थी 270 ते 80 दरम्यान येऊन थांबलेले आहेत. पण तरी पण हा स्कोर मुलांचा 100% खूप चांगला आहे. त्याच्यामुळे नेमकं मेरिट काय लागू शकतं, गेल्या वर्षी आपले जे विद्यार्थी सिलेक्शन झालेलं होतं सातारा, चंद्रपूरला, त्यावेळेस त्यांचे काय मेरिट होतं किंवा आता या वर्षी काय लागू शकतं याच्याबद्दल जनरल एक फक्त आपण आयडिया याच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर पहिल्यांदा महत्वाचं म्हणजे जे काही ई काउन्सिलिंगचा राऊंड आहे त्याच्यामध्ये आपण रजिस्ट्रेशन केलं असेल. रजिस्ट्रेशन कसं करायचं व्हिडिओ आपला पाठीमागे आलेला आहे. तर याच्यामध्ये राऊंड 1 ला काही मुलांचं सिलेक्शन होतं, काहींचं राऊंड 2 ला होतं. आणि आपल्याला आता सैनिक स्कूल सिलेक्ट करता येतात ज्यावेळेस आपला ज्यावेळेस पहिल्यांदा आन्सर की देणार आहे सैनिक स्कूल, आपल्याला पहिल्यांदा आन्सर की म्हणजे प्रसिद्ध करणारे आपल्याला किती मार्क्स पडणार आहे त्याला आपण चॅलेंज करू शकतो. म्हणजे जे आपले जे ओएमआर आहे ते आपल्याला ते सैनिक स्कूल दाखवतं आणि त्या ओएमआरला आपण चॅलेंज करणार आहोत. आणि एका प्रश्नपत्रिकेमध्ये मराठीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये सेट बी मध्ये काही त्यामध्ये प्रिंटिंग मिस्टेक आहे आणि या प्रिंटिंग मिस्टेकमुळे त्या विद्यार्थ्यांना त्या प्रश्नाचे मार्क्स मिळू शकतात. तर ते नेमका कोणता आहे ह्याचा पण आपला एक व्हिडिओ पुढे येणारच आहे. त्यासाठी आता मेरिट नेमकं किती लागू शकतं याच्याबद्दल आपण बोलणार. तर गेल्या वर्षी जर आपण पाहिलं फर्स्ट राऊंड 1 ला जे काय मेरिट लागलं होतं त्या पद्धतीने जर आपण बघितलं की जे विद्यार्थी, जसं आपला 273चा विद्यार्थी होता की फर्स्ट राऊंड मध्ये लागलेला ऑनलाईन माध्यमातून तयारी केलेला विद्यार्थी होता 273, म्हणजे 273च्या आसपासच मेरिट फर्स्ट राऊंडला लागले होते. त्यानंतर मग सेकंड राऊंडला हे मेरिट अजून कमी होतं आणि हे लागलं होतं समजा सातारा, दुसरा आहे चंद्रपूर. तर या सैनिक स्कूलला जर आपल्याला शेवटपर्यंत समजा एक आपल्याला या वर्षाचा पेपर जर बघितला हार्ड आहे मुलांना, आणि खरं म्हणजे मुलांचं कौतुक करायला पाहिजे. कारण या प्रकारची एक्झाम मुलं देतात, वर्ष तयारी करतात ऑनलाईन ऑफलाईन माध्यमातून, कोणत्याही माध्यमातून. मुलांची मेहनत ह्याच्यामध्ये आहे, मुलांनी यासाठी प्रयत्न केलेला आहे, वर्षभर मेहनत घेतलेली, त्यांचं कौतुक केलं पाहिजे. कारण बऱ्याच मुलांचं असं झालेलं आहे, म्हणजे मला पण समजतंय किंवा बऱ्याच मुलांनी खूप मेहनत घेतली असेल, वर्ष ऑफलाईन पण केलं असेल, पण त्यांचं इथं कन्फ्युजन झाल्यामुळे मार्क्स कमी आले असेल. त्याच्यामध्ये निराश होऊ नका, नाराज होऊ नका. कारण सैनिक स्कूलचा हा जो पेपर आहे हा त्यांनी ट्राय केला, त्यांनी महत्वाचा प्रयत्न केला, हे महत्वाची गोष्ट आहे. याचा पुढे फायदा होणार आहे. त्यानंतर आपण भविष्यामध्ये असा पण व्हिडिओ आणणार आहे की जे काही नक्की सैनिक स्कूल आपल्याला याच्यामधून अनुभव काय मिळतो. कारण जे आपले विद्यार्थी पास्ट मध्ये सैनिक स्कूलमध्ये आहेत त्यांचं जे चित्र पाहिलं तर एक वेगळा अनुभव मला आलेला आहे. पण मी अजून या गोष्टी बाहेर नाही आपल्यापर्यंत पोहोचवलेल्या नाहीयेत, कारण त्यासाठी अजून काही गोष्टी आपल्या चेकिंग चालू आहेत. त्यामुळे आजचा व्हिडिओ महत्वाचा आहे. असा व्हिडिओ इथून जे विषयाबद्दल मी आता बोलत आहे ते हिंट आपल्याला लागले असेल की सैनिक स्कूल नेमके आपल्यासाठी फायदेशीर आहेत का नाही याच्याबद्दल पण एक मी पुढे आणणार आहे आपला व्हिडिओ. पण महत्वाचा विषय आज कट ऑफचा आहे. तर सैनिक स्कूल सातारा आणि चंद्रपूर यासाठी जर आपण बघितलं तर हा गेल्या वर्षीचा विद्यार्थी होता, त्यावेळेस जर आपण बघितलं तर 270च्या आसपास असे विद्यार्थी राऊंड 1 ला लागले होते. आणि जर आपण राऊंड 4 पर्यंत बघितलं जवळजवळ तर लास्ट पर्यंत जे विद्यार्थी लागले होते, आणि हे आपण बघतोय किंवा म्हणली अनरिझर्व्ड कॅटेगरी, आता त्याच्यामध्ये वेगळ्या कॅटेगरीज आहेत, ओबीसी आहे, देन डिफेन्स आहे. तर ह्या सगळ्यांचा आपण एक जनरल कॅटेगरी ही गेल्या वर्षीचे बरं का, हे गेल्या वर्षीचं. तर या वर्षीचं जर मेरिट आपण काढलं तर असं त्या जो विद्यार्थी साधारण 260 पर्यंत आहे, 260 किंवा 255 सुद्धा काही विद्यार्थी असतील 260 पर्यंत, हे विद्यार्थ्यांची नक्कीच ऍडमिशन कुठल्या ना कुठल्या सैनिक स्कूलला 100% होणार आहे. कारण ह्या वर्षी मेरिट खाली आलेलं आहे. तर ह्याचं नेमकं कारण काय याचे आपले व्हिडिओ येणार आहेत. त्याच्यामध्ये आपण सैनिक स्कूल सातारा राऊंड वाईज जे काही मेरिट होतं गेल्या वर्षीचं ते काय होतं आणि या वर्षी मग नक्की काय लागू शकतं याचा नक्कीच अंदाज येणार आहे. कारण गेल्या वर्षीच्या पेक्षा हा पेपर मुलांसाठी टफ होता. बऱ्याच ठिकाणी मुलांनी कन्फ्युजन झाल्यामुळे, काही ठिकाणी वेगळे प्रश्न त्यांना वाटले असतील किंवा काही कन्फ्युजनमुळे त्यांचे चुकले असतील, अशा काही गोष्टी झालेल्या आहेत. तरीही मुलांचा स्कोर आला असणार आहे. बरेच मुलं 280च्याही पुढे असतील, पण जे काही 280च्या मुलं असतील ते 100% महाराष्ट्रामधील चांगल्या रँकमध्ये मुलं असतील किंवा पूर्ण देशामधून त्यांची रँक चांगली आलेली असणार आहे. यावर्षी आपले 2-3 विद्यार्थी 270च्या पुढे आहेत, तर त्यांची रँक काय आहे ते आपल्याला नंतर कळेल.
त्यावेळेस आपला व्हिडिओ येणार आहे. ऑलरेडी आपली नवोदय विद्यालयामध्ये 8 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं, त्याचा व्हिडिओ आपला किंवा त्याची माहिती आपल्या पाठीमागच्या चॅनलमध्ये व्हिडिओमध्ये आहे. सैनिक स्कूलसाठी 250 पासून 60 पर्यंत जे विद्यार्थी आहेत त्यांचे 100% कोणा ना कुठे ऍडमिशन होणार आहे. त्याचबरोबर जर कॅटेगरीज असतील, SC कॅटेगरी, त्याचं मेरिट अजून खाली येतं. तर हे नेमकं किती येतं हे आपण एक पुढच्या व्हिडिओमध्ये स्पेशल आणणार आहे, कारण सगळी माहिती एका ठिकाणी आपण बघू शकत नाही. डिटेलमध्ये पाहणार आहे आपण की सातारासाठी राऊंड 1, राऊंड 2, राऊंड 3, राऊंड 4 ला काही नक्की मेरिट लागलं होतं त्या वर्षी, गेल्या वर्षी, आणि चंद्रपूरसाठी काय लागलं होतं. आणि त्याच्यामुळे आपल्याला लक्षात येणार आहे की पेपर तर हा थोडासा हार्ड होता, मेरिट 100% थोडंसं खाली येणार आहे. नेमकं किती येणार हे पण बघणार आहे. त्याचबरोबर सातारा चंद्रपूरमध्ये जे आपले विद्यार्थी ऑलरेडी आहेत त्यांचा एक्सपिरियन्स काय आहे याचा एक खूप महत्त्वाचा व्हिडिओ आपण भविष्यामध्ये आणणार आहे. तर त्या व्हिडिओसाठी आपण पण भेटूया. तर नक्की शेअर करा. आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला, भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.